कार्टून को फेकू दे, ईमानदारी ने बोलला ना मी पहिला तुला निघाल। सध्या बिग बॉस मराठीच्या घरात तुफान राडे पाहायला मिळत असून स्पर्धकांमधील वाचावाची टोकाला पोचली आहे। कोणी एकमेकांच्या अंगावर धावून जाते तर कोणी एकमेकांना नजरेसमोरही धरत नाही आहे। या सगळ्यात एका टास्क दरम्यान दिव्या शिंदे हिने तलवार चालवायची भाषा करत घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे। त्यामुळे दिव्या शिंदेला बिग बॉसने थेट घराबाहेर काढलं आहे। त्यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण झालं आहे। तर दुसरीकडे रुचिता जामदारचा पारा सातत्याने चढत असून घरातील सदस्यांसोबत तिची जोरदार भांडणं होत आहेत। विशेष बाब म्हणजे रुचिता जामदार आणि तन्वी कोलते यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत आहे। पण एका टास्क दरम्यान रुचिता जामदारने दीपाली सय्यद यांच्यासोबत वाद घालताना मर्यादा ओलांडल्याचं पाहायला मिळालंय। त्यामुळे नेमकं काय घडले, या प्रकरणाचे रितेश देशमुख यांच्या भाऊच्या धक्क्यावर काय पडसाद उमटू शकतात, हे जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पावर कीच्या पावर साठी घरात रंगणार रणसंग्राम। माझ्या पायाच्या खाली घुसू नकोस, तन्वी तुला लागेल। बिग बॉस पॉवर की टास्कची घोषणा करतात आणि आयुष संजीवकडे संचालक पदाची जबाबदारी देतात। या टास्क अंतर्गत जोड्यांमध्ये असलेल्या सदस्यांना एका रेषेच्या मागे उभे केले जाते आणि बजर वाजला की जोडीने धावत जाऊन निळ्या, पिवळ्या किंवा गुलाबी रंगाची चावी निवडायची असते। ज्या जोडीने चावी पकडलेली नसेल त्या जोडीला संचालक बाद घोषित करतात। त्यानंतर बाद झालेल्या जोड्या इतर चाव्या बाद करतात। या टास्क दरम्यान रुचिता तन्वी आणि दीपाली दिव्या एकच चावी पकडतात। तेव्हा दीपाली आणि रुचितामध्ये शाब्दिक चकमक होते। तेव्हा रुचिता म्हणते, एवढं लक्षात ठेवा, लाद बसली ना गुडघा धरून पळाल। तसेच दीपाली सुद्धा रुचिताचा पाय खेचते। तेव्हा रुचिता दीपालीला माझा पाय सोड असं ओरडून ओरडून सांगत राहते। मात्र दीपाली रुचिताचा पाय काही सोडत नाही। त्यानंतर दीपालीचा पारा चढतो आणि ती रुचिताला म्हणते की पाय खेचला ना तर वेडी पिशी होशील। हे वाक्य दीपालीने म्हटल्यानंतर रुचिता ही संतापते आणि बिग बॉस पुन्हा वेड्यावर गेली ही बया असं म्हणते आणि रडत किंचाळतानाही दिसते। तेव्हा तन्वी व विशाल रुचिताला शांत करत असतात। मात्र रुचिताचा बोलण्याचा तोल ढासळत जातो। रुचिता दीपालीला अगं खोटारडे म्हणते। तेव्हा दीपाली रुचिताला म्हणते की एक कानाखाली देईल। तेव्हा रुचिता म्हणते की तुझ्या अंगात हिंमत असेल तर देऊन दाखव। तसेच रुचिताच्या बोलण्याचा तोल ढासळत जातो आणि ती रागाच्या भरात दीपालीला म्हणते की मी जेवढा वेळ बिग बॉस मध्ये आहे तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणार, हिला सळो की पळो करून सोडेल, तुला जे काय करायचे ते कर रडके। आणि या टास्क मध्ये शेवटी विशाल आणि ओमकारला पॉवर की मिळतो। रुचिता, या घराचा सगळ्यात मोठा विलन तुम्ही ठरला। सतत उद्धट वागायचं, टास्क रद्द कसा होईल हेच बघायचं। एकही दिवस असा सोडला नाही जिथे तुम्ही लिमिट क्रॉस नाही केली। दुराड घ्या। मात्र प्रेक्षक हो, पॉवर की टास्क मध्ये रुचिताने बोलताना मर्यादा ओलांडलेला पाहायला मिळाला। त्यामुळे होस्ट रितेश देशमुखांच्या भाऊच्या धक्क्यावर रुचिताची शाळा घेतली जाणार हे निश्चित आहे। तसेच रुचिताला समज दिली जाणार की शिक्षा देणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। सकाळपासून रोल किती जणांनी मोडलेत, या आधी बिग बॉसनी खूप संधी दिली। बिग बॉस मोठा निर्णय घेत आहे। आता एकापेक्षा जास्त सदस्य घराबाहेर जातील। शेवटचे काही तास उरले आहेत। खरं तर घरातील सदस्यांनी विविध नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या आठवड्यात एकापेक्षा जास्त सदस्य घराबाहेर जातील। शेवटचे काही तास उरले आहेत असं बिग बॉसने आधीच जाहीर केलं आहे। त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरातील वातावरण तणावपूर्ण झालं असून नॉमिनेट झालेल्या सदस्यांमधील धाकधूक वाढली आहे। यंदा दीपाली सय्यद, सचिन कुमावत, राकेश बापट, प्रभू शेळके, अनुश्री माने, रोशन भजनकर, आयुष संजीव आणि ओमकार राऊत असे 9 सदस्य नॉमिनेशनच्या विळख्यात अडकले आहेत। यापैकी एक सदस्य घराबाहेर जाणार हे निश्चित आहे। प्रेक्षक हो, घरातील एकूणच वावत आणि टास्क मधील सहभागाचे निरीक्षण केल्यास सचिन कुमावत व ओमकार राऊत हे 2 सदस्य डेंजर झोन मध्ये राहून घराबाहेर जाण्याची शक्यता सर्वाधिक आहे। तसेच या आठवड्यात एकापेक्षा जास्त सदस्य घराबाहेर जाणार असल्याचे बिग बॉसने जाहीर केल्यामुळे ज्या सदस्यांनी नियम मोडले आहेत व मर्यादा ओलांडलेली आहे त्यापैकी एका सदस्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं आणि निर्णायक ठरणार आहे।
बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाचे सर्व एपिसोड्स कलर्स मराठी वाहिनीवर आणि जिओ हॉटस्टारवर दररोज रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहे. तसेच कोणताही एपिसोड जिओ हॉटस्टारवर कधीही पाहता येईल. तू तोडाली भिवून राहिला तू तुझ्याकडून पण तुटलेत. तू काय म्हणाला? अरे बघ तुला मी सांगतो आई ऐकू म्हणजे बाबू टाक त्याला एवढी मला सांगता हिम्मत नाहीये. होय चालतो नको फिकू दे इमानदारीने बोलला ना मी पहिला तुला निघाल. प्रेक्षक हो, रुचिता जामदारच्या वागण्याबाबत तुम्हाला काय वाटतं? रुचिताला भाऊचा धक्का मिळणार का? दिव्या शिंदे हिच्याप्रमाणे रुचिता जामदारबाबत सुद्धा मोठा निर्णय घेण्यात येणार का? हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.